हॅलो माय डिवाइन सोल्स. तर येस, आमचं मस्त जेवण झालं आणि मस्त आमच्यातला जो संदीप माहेश्वरी आहे तो जागे झाला. थोडं डीप गहन आम्ही डिस्कशन केलं. रात के 2 बजे खूप मजा आली आहे गाईज. आम्हाला प्रत्येक वेळेस रूम भेटतोय ना, मस्त परफेक्ट व्ह्यू भेटतोय आम्हाला बाहेर. नॉक. Oh my god, you are playing. Very little baby. Yo, bye. Bye bye. Good night. Hello guys. तो मस्त आम्ही रात्री बसला आहोत, मस्त बघा बघत आहोत, मस्त व्ह्यू बघत आहोत आणि थंडी पण खूप वाजत आहे त्यामुळे आम्ही मस्त ब्लँकेट मध्ये स्वतःवरती मस्त गप्पा चालू आहे आमच्या. तर खूप भारी वाटतंय ट्रिप करताना. तर खूप साऱ्या गोष्टी शिकतात. खूप भारी अनुभव है. मीन्स माउंटेन्स आणि माउंटेन्स लोग क्या होता है भाई, हमें कोल्ड ठंडी और वो भी ठंडी में विदाउट पार्टनर. वो नहीं डाल सकती, पापा मारेंगे. नहीं, सबको पता चल जाएगा फिर कि पार्टनर नहीं है. सब लाइन में लग जाएंगे एक साथ. तो ना भाई मी नाही गोष्ट शिकली. माउंटेन्स तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील, शिकायला मिळतील. तर तुम्ही अवेअरनेसमध्ये असणार. तर मीन्स जेव्हा माउंटेन्स बघतात तेव्हा एवढा मोठा दगड असतो, राईट, जो नसतो. तर म्हणजे आपण आपल्या लाईफमध्ये पण कधी कधी हरलेलो असतो ना, तर वी थिंक की भाई स्टार्ट नाही होणार आता, राईट. पण दगडामध्येही एक झाड होऊ शकतो. तर याच्यावरून आपण एक मेसेज देऊ शकतो ना की आपल्या लाईफमध्ये काही झालं तर आपण कुठूनही सुरुवात करू शकतो. दगडातून पाणी काढणं काय असतं तेही आपल्याला समजेल. लाईक असं खूप सारे गहन डीप मिनिंग्स मला समजले. सेल्फ कंपनी आणि सोलो ट्रॅव्हल मीन्स इज गिव्ह द बिगेस्ट कॉन्फिडन्स टू यू इन युअर लाईफ. एक इमेन्स रेजर टाकलं ना तुमच्या लाईफमध्ये. तर खूप भारी येऊन बघा, खरंच खूप छान आहे. फक्त गुलाबी गुलाबी थंडी झाला. गुलाबी गुलाबी थंडीमध्ये हाडाची थंडी कशी वाटते? गुलाबी थंडीने हाडाला टोचणारी थंडी. एक गोष्ट, ट्रेकिंग जेव्हा करताना तेव्हा आपली कॅपॅसिटी आपल्याला कळते की आपली कॅपॅसिटी काय. हेल्थ घरी राहतात ना आपल्याला वाटतं की हे अरे नाही म्हणजे होतच नाही माझ्याकडनं. कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जाताना ते विल अंडरस्टँड की आपली कॅपॅसिटी काय आहे. मीन्स वी फाइंड अवरसेल्फ आणि तुम्ही फिअरलेस बनतात. अजून स्वतःशी चांगल्या आणि नवीन ओळखतात, स्वतःशी भेटतात, स्वतःच्या प्रेमात पडतात. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये मिळतात. भलेही तुम्ही सोबत कोणासोबत जा, सोलो जा, स्ट्रेंजर सोबत जा, यू विल लर्न सो मेनी थिंग्स. तुम्ही ते तुमच्या गावी किंवा तुमच्या कम्फर्ट झोनच्या याच्यामध्ये नाही शिकू शकत किंवा नाही पैसे पण नाही शिकू शकत. जे तुम्हाला दॅट्स व्हाय आय एम फॉलोइंग फॉर द ट्रॅव्हल फॉर माय सेल्फ. दॅट्स इट. सेल्फ लव्ह कुणी. डीप डिस्कशन आम्ही मिडनाईटला करत होतो. नंतर मस्त झोपी गेलो आणि नेक्स्ट मॉर्निंगला सुंदर व्ह्यूने उठलो आणि खूप सारे फोटोज काढले, खूप सारे मस्ती केली आणि खूप सारा नेचर लव ऑब्झर्व केला. इथं इतकं सुंदर वाटत होतं ना की काय सांगायचं. आणि आज आमची जर्नी जी होती, जी आमचं ड्रीम प्लेस आहे त्या दिशेनं आहे आमचं आजचं. तर खूप माइंड ब्लोईंग ही आमची जर्नी चालू आहे. आणि इथं मस्त मॉर्निंगचा जो व्ह्यू आहे मस्त माउंटेनमध्ये आणि मस्त छान नाश्ता करूया आणि गरमागरम चाय घेऊया. मीन्स हा पूर्ण होमस्टे होता आणि त्याच्या मावशी होत्या त्या खूप छान होत्या आणि त्यांनी खूप सुंदर स्वयंपाक केला होता. आमच्यासोबत ज्या आंटी होत्या त्यांनीही मस्त महाराष्ट्रीयन ठेचा केला होता इथं आणि मस्त घरगुती जेवणाचा आम्ही इथं माउंटेनमध्ये आस्वाद घेत आहोत. आहे ना किती सुंदर, ब्युटिफुल. हे फक्त जस्ट विचार करत होते, बट मी आता प्रत्यक्षात ते जगले. तर खूप भारी वाटलं. माउंटेनचा हा जो सन शॉवर आहे तो मी पूर्णपणे त्याचा आनंद घेतला, पूर्ण ऑब्झर्व केला. म्हणून मस्त व्हिडिओ खूप सारे कॅप्चर केले आणि खूप सारा फोटोज. या आंटी आहेत मस्त, यांच्याकडे आम्ही स्टे केला होता. खूप जबरदस्त होम. तर तुम्ही आम्हाला एन्व्हायरमेंट फील करून दिलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर आमची निघायची तयारी चालली गाईज, बघू शकतात. जे ओलं होतं तेव्हा तुम्हाला ऊन जर मिळालं ना तर तुम्ही काही जुगाड करू शकता. तर बघू शकता तुम्ही आम्ही कसा जुगाड करतोय शूज सोक करण्यासाठी. हवेमध्ये उडेल आणि सुकेल. फोटोग्राफी चालू आहे इथं. बाकीचे गाडीत बसले आहे काय बाहेर. वी लॉस्ट इन द माउंटेन. इथलं जे कल्चर आहे, इथलं जे जीवन आहे ते खूप मस्त जाणून घेतलं आणि मस्त आमचा जो प्रवास आहे आता तो जात आहे सोनप्रयागकडे. तर यस, आमचा हा दिवसभराचा हा प्रवास सुरू होणार आहे. तर ना खूप सारा ट्रॅव्हल करून ना आता लागली होती भूक आणि 3 वाजले होते आता दुपारची. तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये इथं थांबलो आणि इथं आम्ही थोडा लाईट वेट खाल्ला. ऑब्वियसली इथं दुसरं काही मिळत नाही तर नूडल्सच मागवावं लागले आम्हाला परत. बट वी एन्जॉयड. परत आमचा हा जो प्रवास आहे तो मस्त सोनप्रयागकडे चालला आहे आणि असा प्रवास करत करत ना मस्त रात्र झाली. त्यानंतर आम्ही खूप साऱ्या वेळ नंतर ना हॉटेलला पोचलो आहेत. बट जो रस्ता होता ना तो मधला खूपच वेगळा होता. ऑब्वियसली इफ यू आर गोईंग इन उत्तराखंड अँड फॉर गोईंग चारधाम तर
तुम्हाला बघायला मिळतंच रस्ता कसा असतो, काय असतो. आणि रात्री तर काही एवढं दिसत नाही. बट हॅट्स ऑफ टू द ड्रायव्हर, जे इतकी छान सुंदर गाडी चालवतात आणि आपण मस्त त्यांच्यावर विश्वास ठेवून बिनधास्तपणे प्रवास करतो. सो हा सगळा डिवाइनली प्लॅन असतो आणि गॉडचा ब्लेसिंग असतो. दॅट्स इट. तर फायनली ना आम्ही रात्री मिडनाईटला इथं पोचलो होतो. तर असं झालं होतं की आम्ही रूमला कधी जाणार, आणि रूमला गेलो, सामान ठेवला, अँड देन आम्ही मस्त पोचलो आहोत संप्रयाग. दादा कुठे पोचला होता आपण आता? इथे पोहोचते काय सीतापुर को पहुंचे हैं हम लोग आए हैं. यस, अभी हम लोग जा रहे हैं हमारे रूम पे. तो डिलक्स रूम है, डिलक्स होटल है. सुबह थोड़ा आराम करने का हम लोग. आमचा हा लगेज माय फायनली रीच द रूम. आता पायल प्रिया हॉटेलमध्ये खाणार आहे. थंडी लागते ना. मस्त छान हसून दाखवणार आहे. ते आहे एक टाईप. दादा तुम्हाला मस्त छान हसून दाखवणार आहेत गाईज. हां येस, चला हसून दाखवा आम्हाला. अजून थोडा वेगळा प्रकार. अजून वेगळा. अजून एकदा वेगळा हसणार. बस 3 प्रकार दादाने दाखवले हसण्याचे. तर क्लॅप फॉर हिम. वेटिंग फॉर द फूड. अशा प्रकारे मजा मस्ती करत आमचा डिनर झाला. जेवण आलेलं आहे आमचं. काढलं मी आता प्लीज. कसं कसं एकदा ट्राय. घेतोय ना बाई, एक नंबर. गुलाबजामुन. थँक्यू भैया. आज ना असं खूप स्वीट खास वाटत होतं, आणि तेही गुलाबजामुन. तर यस, गुलाबजामुनही आम्हाला मिळाले. तेही गरम गरम होते आणि त्याचा आस्वाद घेतला. ही जी मॉर्निंग होती आमची, ही स्वप्नातली मॉर्निंग होती. आणि गाईज आम्ही आता आमचा रूम सोडला आहे आणि निघत आहोत आमच्या केदारनाथच्या दिशेला. हर हर महादेव. या वी स्टार्टेड अवर ट्रेक. सोनप्रयाग. तर तुमचा केदारनाथचा जो ट्रेक असतो ना, तो सोनप्रयागपासून स्टार्ट होतो. मी सनी जाडवे महाराष्ट्रातून आलेलो आहे. आता आम्ही आता केदारनाथ चालू केलं. केदारनाथला चाललो आहे. बघा, हा केदारनाथचा ट्रेक आहे आणि आमची चुलबुली आता मागे येऊन येत आहे. तर आता तरी क्लायमेट एकदम छान आहे. या क्लायमेटमुळे आम्हाला थोडासा फायदा होणार आहे. त्याचा आम्ही फायदा घेणार आहोत आणि त्यामुळे आम्ही लवकर निघणार होतो, पण काय झोपेमुळे आम्हाला लवकर निघता आलं नाही. तरी पण चला निघूया आता. तर हा जो मॉर्निंगचा जो केदारनाथचा जो ट्रेक आहे, इथून तुम्ही आमचा मस्त फ्रेशनेस बघू शकता, मग चेहऱ्यावरची स्माईल बघू शकता, तर डिवायनिटी फील करू शकतात. आणि हो, थोडा तुम्हाला 2 किलोमीटरनं चालावं लागतं. त्याच्यानंतर फक्त 4 किलोमीटरपर्यंत तुम्हाला गाडी सोडते. दॅट्स इट. त्याच्यानंतर तुम्हाला पायी जावं लागतं. आय एम सो हॅपी अँड सो मिस लकी अँड फीलिंग व्हेरी ब्लेसिंग्स की मस्त माझं स्वप्न आज पूर्ण होत आहे. आणि संध्याकाळी मी केदारनाथला असणार आहे. आणि फायनली मी केदारनाथला पोहोचणार आहोत. सो माइंड ब्लोइंग फीलिंग. आय कांट एक्सप्रेस इन दिस वर्ड. लॉट्स लव्ह फ्रॉम केदारनाथ. तुम्हाला ज्या दिवशी केदारनाथला जायचे असते त्या दिवशीची डेट असते रजिस्ट्रेशनमध्ये. तर हे इथं सगळं स्कॅन केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकतात. सो अर्ली द मॉर्निंग ना मी काही खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे थोडा ब्रेकफास्ट आम्ही पॅक केला आहे वरती.
मी नाश्ता पण घेतलेला आणि ड्रायफ्रूट्स खाल्ले. तर जेवढा तुम्ही सामान ना इथं लाईट वेट कॅरी करू शकता स्वतःसोबत तेवढाच लाईट वेट कॅरी करायचं आहे. आणि हो, थोडा एनर्जी ड्रिंक तुम्ही सिप करत पुढे जाऊ शकतात, ते खूप कामी येतं. आणि थोडं ड्रायफ्रूट्स अँड जे तुम्हाला एनर्जेटिक देतं जसं की चॉकलेट बार वगैरे, तर तुम्ही फक्त कॅरी करायचं 1 पेअर ऑफ क्लॉथ, दॅट्स इट. काहीच कॅरी नाही करायचं, बिकॉज खूप जास्त वेट जे असतं ना ते आपल्या कमरेवरती पडतं आणि चढताना खूप जास्त पेन होतं मग. तर अशा तऱ्हेने ना आम्ही आमचं सामान घेत, आम्ही स्वतःला पण घेत आम्ही आमचा ट्रेक सुरू केलेला आहे विथ फुल ऑफ एक्साइटमेंट. हा ट्रेक मी पूर्णपणे पायी केलेला आहे. ऑलरेडी मी माइंडमध्ये प्रिपेअर केलं होतं मेंटॅलिटी की मला हा ट्रेक करायचा, मी पूर्ण पायी चालणार आहे. फक्त एवढं की आपल्या कॅपॅसिटीनुसार चालायचं आहे, तुम्हाला जास्त कोणासोबत कॉम्पिटिशन नाही करायची. आणि एनर्जी ड्रिंक तुम्ही सिप करत जाऊ शकता. तर ऑब्वियसली आपण जेवण खूप जास्त नाही करत तिथे गेल्यावरती, कारण की होतच नाही, कारण की तुम्ही चढण्यात सोबत राहतात आणि लाईट वेटच म्हणजे ड्रिंक वगैरे तुम्हाला घ्यावं लागतं, दॅट्स इट. तर इथून तुम्हाला घोडे वगैरे मिळतील, बिट्टू मिळेल. आणि यस, इकडे गौरीकुंड आहे, तर तुम्ही ना गौरीकुंडवरून आंघोळ करून हा ट्रेक सुरू करू शकतात. बट आम्ही सगळे पुढे होतो गेलेले, त्याच्यामुळे आमचं गौरीकुंड राहिलं आहे. आम्ही जाताना त्यांचं दर्शन घेणार आहोत. तर नाही तर खूप सारे धबधबे आहेत, तर तुम्ही पाण्याची जी बॉटल आहे तुमची खाली झाली तर चिंता नाही करायची. मस्त धबधब्याचे जे पाणी असतं ते तुम्ही घेऊ शकतात. खूप सुंदर असं नॅचरल वॉटर आहे इथं. हे खूप जास्त पायी झाल्यानंतर इथं आम्ही थोडा नाश्ता केला, लाईट वेटच घेतला आणि देन परत आमचा ट्रेक सुरू झाला. आणि ठिकठिकाणी तुम्हाला नाश्त्याचे स्पॉट भेटतील, लाईक फ्रूट्स वगैरे आणि ज्यूस वगैरे मिळतील, मग तुम्ही ते घेत जाऊ शकतात. इथं ना जे घोडे असतात ना ते खूप जास्त असतात, म्हणजे ते पायी चालवू देत नाही आपल्याला. इकडनं गेलं तर इकडनं घोडे, तिकडनं साईडला चालले तर तिकडेही घोडे असतात. तर यू हॅव टू वॉक केअरफुली, की जर तुमचं थोडंसंही लक्ष वाटलं तर घोडा कधी समोर आहे हे तुम्हाला कळणारही नाही. सो ट्रेक करताना फक्त याची सावधानी घ्यायची आहे. माझे हे जे ट्रेक आहे किंवा हा जे चारधामचा स्लो टूर झाला आहे किंवा बाकीचे, तर हे कसं इझी होतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जस्ट कमेंट मी, आय विल शेअर यू ऑल द डिटेल्स की हे कसं शक्य होतं. आणि मॅनिफेस्टेशन थ्रू हे सगळं झालेलं आहे. तर या सो जाणून घ्यायचं असेल तर जस्ट लेट मी नो. इथं ना जेव्हा तुम्ही पायी चालत खूप जास्त थकवा येतो आणि मध्येच तुम्हाला थांबवायचं पण वाटेल, बट फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे घोडे आहेत किंवा जे माणसं खांद्यावरती सगळ्यांना नेतात त्यांच्याकडनं ना तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळेल, जर ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत. तर सगळं मेंटॅलिटी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, दॅट्स इट. आणि बिफोर गोईंग टू केदारनाथ ना यू हॅव टू डू योगा, एक्झरसाइज, गो टू जिम अँड रन. या गोष्टी तुम्हाला खूप मदत करतील. तर त्याही गोष्टीने मला खूप जास्त मदत केली आहे. इथला जो नेचर आहे ना तोच तुम्हाला पुढं जाण्यास मदत करतो आणि इमेन्स शक्ती देतो तुम्हाला हा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी. जेव्हा तुम्ही हा ट्रेक करणार नाही, शॉर्टकट रस्ते पण आहे बट ते खूप चढायचे आहेत, तर आम्ही तोही यूज केलेला आहे. तर असं करत ना आम्ही मंदिराकडे पोचलो आहोत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि मंदिराची जी लाईव्ह आरती आहे ती अटेंड करूया आणि दर्शन पण करूया. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लॉट्स लव फ्रॉम दिस केदारनाथ. तर व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.